मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ऋषी घरी आलेला असतो आणि कमळीसुद्धा आता इकडे नायशाने बोलवलेलं असतं. त्यामुळे कमळीसुद्धा घरी आलेली असते. आता कमळी आल्यानंतर ती इकडे नायशासाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते तिला देत असते आणि भरभरून तिचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, नायशा, खरं सांगू का, आज तू जे काही केलंयस ना, त्यामुळे मला तर खूप आनंद झालाय बघ. खरंच तुझं कौतुक अगदी करावं तेवढं कमीच आहे बघ. त्यावर नायशा म्हणत असते, हो कमळीताई, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्यामुळे आज मी ही जी काही स्पर्धा आहे ना, ती मी तुझ्यामुळे जिंकले आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर कमळी म्हणत असते, मी तर निमित्त मात्र आहे गं. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत. काही जरी झालं ना, तर तू ही स्पर्धा जिंकलीस ना, आणि तुझे कष्ट आहेत म्हणून. त्यावर छोटूशी नायशा म्हणत असते, काका, आपल्या दोघांना मस्त सेलिब्रेशन करायचं आहे ना, मग चल, इथे का बसलास तू, चल बरं लवकर, असं म्हणून ती ऋषीच्या हाताला पकडते आणि आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी राधिका आहे ती कमळीचा पाहुणचार करत असते आणि तिला आणलेलं सरबत ती प्यायला देते. तर आता इकडे राजन मंदिरामध्ये असतो आणि देवीकडे प्रार्थना करत असतो. तेवढ्यातच त्याच मंदिरामध्ये सरू आलेली असते. त्याच मंदिरामध्ये सरू आल्यानंतर ती सुद्धा देवीकडे प्रार्थना करत असते. आता जेव्हा देवीचं दर्शन घेते, पाठीमागे वळणार तेवढ्यातच समोर राजन दिसतो आणि समोर राजन दिसल्याबरोबर ती डोळे मोठे करूनच त्याच्याकडे पाहत असते. तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. नियतीच्या खेळामुळे इथे राजन पुन्हा तिच्यासमोर आलेला असतो आणि त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. आता आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही राजन आहे तो आजूबाजूला पाहतो आणि त्याला असं वाटत असतं की नक्कीच आपल्या बाजूला कोणीतरी होतं. पण सरू मात्र हे सगळं कळण्याआधीच तिथून निघून गेलेली असते, गायब झालेली असते. तो विचार करत असतो की नाही, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे जी काही रागिणी आहे ती मस्त नारळ पाणी एन्जॉय करत बसलेली असते. तिचं आता एकच स्वप्न असतं, काही जरी झालं ना, इकडे आता पोलिसांना कामाला लावलेलं आहे आणि मला आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जो काही आपला राजन आहे त्याची जी पहिली बायको आहे तिच्या बाबतीत सगळं काही मिळणार आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याचसोबत आपण इकडे पाहतो प्रेक्षकांनो की आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे तिला फोन आलेला असतो आणि तो फोन असतो इकडे इन्स्पेक्टरचा. आता इन्स्पेक्टरला इकडे ती विचारते, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत इथे कोणत्याच गोष्टी व्यवस्थित सांगितल्या नाही आहेत. मग मला सांगा ना की इथे जो काही राजन आहे त्या राजनच्या बाबतीमध्ये सगळं काही इथे मिळालेलं आहे का, किंवा त्या गवतेच्या बायकोच्या बायकोबद्दल आणि त्या मुलीबद्दल इथे सगळ्या काही गोष्टी इथे मिळाल्या आहेत का, हे सगळं कधी सांगणार आहेस, असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते. तर आता इकडे तो म्हणत असतो, खरं तर खबर पक्की आहे. त्यावर कामिनी म्हणत असते, मग आता मुहूर्त पाहायचा आहे का, कधी सांगणार आहेस, काय खबर आहे ते सांग ना लवकर. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, ज्या राजांच्या बायकोला म्हणजे गौरीला आणि तिच्या मुलीला आम्ही शोधायचा प्रयत्न करत होतो किंवा शोधण्यासाठी गेलो होतो, तर सांगू का, ती जी काही इथे बाई आहे, जी काही गौरी आहे, ती मात्र इथे आता मुंबई शहरामध्येच आलेली आहे. असं म्हटल्याबरोबर लगेच आता कामिनीला खूपच आनंद होतो. ती विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, मग किती चांगलं आहे हे सगळं काही. तर आता दुसऱ्या बाजूला ती इकडे बोलत असते, म्हणजे आपली सरू हे सगळं काही पाहण्याचं काम करते. ती इकडे विचार करत असते. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा राजनसमोर इकडे गुरुजी काय सांगतात याचा ती विचार करते. तेव्हा आपण लगेचच पाहतो की इकडे आता जे काही गुरुजी आहेत ते म्हणत असतात, राजन हे बघा, तुम्ही आत्ता घरी जा आणि त्याचबरोबर जे काही आपल्या अन्नपूर्णा मॅडम आहेत त्यांना सांगा, तुम्ही केलेला नवस फळाला येणार आहे आणि देवी आईने चांगला संकेत दिलेला आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर इथे तुमची सून आणि त्याचबरोबर नात हे लवकरात लवकर मिळतील, असं आता इकडे ते बोललेले असतात. तेव्हा मात्र इथे आनंद झालेला असतो, तो म्हणजेच की आपल्या इथे राजनला.
राजांचे डोळे हे कधीच भरून आलेले असतात. तो इथे विचार करत असतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझी गौरी आणि माझी मुलगी सापडेल. आता गुरुजी सांगित असताना इकडे सरू सगळं काही ऐकत असते आणि ती विचार करत असते. आता हे सगळं जर या पद्धतीने झालं तर किती आनंदी आनंद होणार आहे, असा सुद्धा ती इकडे विचार करत असते. त्याचबरोबर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की गुरुजी आता इकडे प्रसाद देण्याचं काम करतात, ते म्हणजे राजनला. आणि तेव्हा राजन आता गुरुजी निघून गेल्यानंतर इकडे तो देवीसमोरच हात जोडतो आणि देवीसमोर हात जोडून देवीला प्रार्थना करत असतो. देवी आई, हे सगळं तुझ्यामुळे झाले. असंच कायम तू इथे लक्ष असू दे आणि त्याचबरोबर इथे सदैव अशीच पाठीशी राहा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता जो राजन आहे तो मात्र निघून जातो. आता राजन तिथून निघून गेल्यानंतर गौरीने म्हणजे सरूने सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ऐकलेल्या असतात आणि सरूने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ती सुद्धा लगेचच आता इकडे देवी आई समोर येऊन उभी राहते आणि हात जोडून म्हणत असते, देवी आई, एवढ्या जवळ असून सुद्धा मी असं नाही पाहू शकले आणि त्याचबरोबर एवढ्या जवळ असून सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे मी माझ्या नवऱ्याला आणि त्याचबरोबर इथे मी माझ्या धन्याला नाही भेटू शकले. दिव्या आई, काही कर, काही कर, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे सगळ्यांना सुखी ठेव. आणि इकडे हे मला किती शोधतायत, इथे माझी सासू मला किती शोधते, किती शोधण्याचं सगळंजण कामं करतायत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांना आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता रोहित आणि इकडे जी नयनतारा आहे ते एका मीटिंगसाठी निघालेले असतात. त्यांच्याकरिता मीटिंग ही खूप इम्पॉर्टंट असते आणि म्हणून ती लोकं निघालेले असतात. तेव्हाच आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र जो रोहित आहे तो म्हणत असतो, आई, खरंच आज हे डील आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा हे डील मिळणं आपल्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यावर लगेचच आता इकडे नयनतारा कसलाच विचार करत नाही आणि समोर फोन करून आता म्हणत असते, आत्ताच्या आत्ता ही जी काही मीटिंग आहे ना ती मीटिंग इथे कॅन्सल करा. तेव्हा समोरून आवाज येतो, का आणि कशामुळे कॅन्सल करायची आहे. तर आता इकडे ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता काम आहे आणि ही मीटिंग आपण पोस्टपोन करत आहोत, असं सांगितल्यानंतर आता इकडे समोरच्यांना सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता इकडे रोहित म्हणत असतो, आई, तू का असं करतेस? अगं, हे सगळं काय आहे? असं कसं वागू शकतेस तू? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मीटिंग आपल्याकरिता किती इम्पॉर्टंट आहे, तरीसुद्धा तू अशी कशी वागू शकतेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर आता नयनतारा म्हणत असते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का मी? आता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ना जेव्हा मी घरातून बाहेर पडत होते तेव्हा माझ्याकडे नाईशा आली आणि माझ्याकडे नाईशा आल्यानंतर इथे माझ्याकडे हट्टच करू लागले की आजी, इथे ना मी एका डान्स क्लासमध्ये पार्टिसिपेट केले आणि माझा सेकंड नंबर आलेला आहे आणि त्यामुळे ती म्हणत होती की आज माझ्या टीचरांना भेट. पण रोहित, तुला एक गोष्ट सांगू का? आज मला खूप आनंद झाला होता. आज माझ्यासाठी माझी नाईशा खूप महत्त्वाची होती आणि त्यामुळे ड्रायव्हर, तुम्ही आत्ताच्या आत्ता ही जी काही गाडी आहे ना ती इकडे वळवा आणि ताबडतोब तुम्ही घराकडे ती गाडी घ्या, असं सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच रोहित म्हणत असतो, अगं आई, पण एवढी घाई काय आहे? त्यावर ही मीटिंगसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची होते ना. त्यावर लगेच आता ती म्हणत असते, हो रे, ते सगळं काही महत्त्वाचं होतं, पण तुला एक गोष्ट सांगू का? आता बघ, माझ्यासाठी ना इथे नायशाचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि नायशाचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा असल्याकारणाने इथे मी काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे नायशासाठीच जाणार आहे. आणि त्यावर रोहित म्हणत असतो, आई, तुला सांगू का, मला हे सगळं काही पाहिल्यानंतर आता खूप जास्त आनंद होतोय. ह्या सगळ्या गोष्टी तू अशा करतेस ना त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे ते निघालेले असतात आणि ते निघाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता कमळी आणि त्याचबरोबर नायशा हे दोघेजण सुद्धा डान्स करत असतात आणि हे दोघंजण डान्स करत असताना स्टेप बाय स्टेप खूपच सुंदर असा ते लोक डान्स करत असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे राधिका म्हणत असते, ऋषी, तुला एक गोष्ट सांगू का मी?
त्यावर ऋषी म्हणत असतो, "हां, काय सांगणार आहेस? तुला सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ना आपली नाईशा जी आहे ना, ती आईंना म्हणत होती. खरं तर आता तिचं असं म्हणणं आहे, की म्हणजे ती आईंना म्हणत होती, म्हणून असं मला वाटतंय, की काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे असं हे सगळं आईंना सांगावं. असं त्यांच्यापासून किती दिवस आपण लपवून ठेवू शकतो? प्लीज नाही म्हणू नकोस ना." त्यावर ऋषी म्हणतो, "तू नको काळजी करू. एखाद्या संधीचा फायदा आणि आजच आईशी मी बोलेल." तेव्हा लगेच आता इकडे जी काही नायशा आहे ती गाणं चेंज करते आणि नायशा गाणं चेंज केल्यानंतर ती म्हणत असते, "मी काय म्हणते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण एक गोष्ट करूयात, की इकडे आता लगेचच आपण वेगळं गाणं लावूयात आणि सगळेजण नाचूयात." तर आता इकडे झिंगाट गाणं लावलेलं असतं, तर इकडे नयनतारा आणि रोहित आतमध्ये एंटर होत असतात. नयनतारा आणि त्याचबरोबर रोहित आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतो इथे आता ती हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्यानंतर मावशींना विचारत असते, "नायशा कुठे आहे?" तेव्हा नायशा बेबी त्यांच्या खोलीमध्ये आहेत असं सांगण्यात येतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सरतेशेवटी आपल्या नायशाने झिंगाट गाणं लावून सगळ्यांना नाचायला घेतलेलं असतं. ऋषी, कमळी त्याचबरोबर इकडे राधिका आणि नायशा हे चौघेजण सुद्धा इथे नाचायला सुरुवात करत असतात. ते तिकडे नाचत असतात तर आता इकडे जे काही नयनतारा आणि त्याचबरोबर रोहित एक एक पायरी वर चढत असतात. आता शेवटी इथे जी नायशा आहे ती कमळीचा हात पकडते आणि नाचायला लागते. ऋषी आणि राधिका सुद्धा नाचायला लागलेले असतात. खूपच सुंदर असा डान्स इथे रंगलेला असतो. शेवटी ऋषीने कमळीचा हात पकडलेला असतो आणि मस्त डान्स करत असतात. तेव्हा आता इकडे नयनतारा आलेली असते. नयनताराचा एक पाय आत आणि एक पाय बाहेर असतो. तेवढ्यातच आता हे सगळं समोरचं दृश्य दिसतं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला तर शॉक लागल्यासारखंच ती हे सगळं काही पाहत असते. तिला तर अपेक्षितच नव्हतं की कमळी इथे असेल आणि कमळी तिच्याच मुलीच्या खोलीमध्ये इथे उभी राहून गाण्यावरती ह्या सगळ्या लोकांसोबत डान्स करेल. हे मात्र तिने कधीच विचार करण्यापलीकडे गेलं होतं. आता तिला राग आलेला असतो तेव्हा ती लगेच जाते. टेपचा जो साऊंड असतो तो ऑफ करते. गाणे बंद झालेले असतात आणि सगळ्यांचं लक्ष इथे त्या टेपकडे उभ्या असलेल्या नयनताराकडे गेलेलं असतं. आता ऋषी तर आवाजून पाहत असतो. त्याला सुरुवातीला धक्का बसतो कारण हसण्याचा मूड होता. मूड लगेच काही सेकंदात चेंज होतो आणि रागाचे इथे डोळे उमटलेले असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिथंच नायशा धावतच नयनताराकडे जाते आणि नायशा धावतच नयनताराकडे गेल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे नायशा म्हणत असते, "आजी तू आलेली आहेस ना, बघ." असं म्हणून तिला मिठी मारते आणि तेव्हा ती म्हणत असते, "तुला माझ्या डान्स टीचरला भेटायचं होतं ना, तर हीच आहे माझी डान्स टीचर." असं म्हणून ती आता कमळीकडे बोट करत असते. आता कमळीकडे बोट केल्यानंतर लगेचच इकडे नयनतारा म्हणत असते, "अरे वाह! नायशू बेटी तर खरंच खूप छान डान्स करते. पण नायशा तुला एक गोष्ट सांगू का? आत्ता ना मी तुझ्याकरिता खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ते तुला मी खाली ठेवले." पण त्यावर नायशा म्हणत असते, "नाही, मला तुम्हा सगळ्यांसोबत पुन्हा डान्स करायचा आहे." त्यावर राधिका तिला जवळ बोलवते आणि म्हणत असते, "नायशा बेबी, आत्ता नकोय ना बाळा डान्स करायला? तू आत्ता खाली जा. आता आपण डान्स खूप केलाय ना, मग आपण सगळेजण थकलोयत ना." त्यावर इकडे रोहित म्हणत असतो, "नायशा काय चाललंय हे सगळं? जा म्हणतोय ना खाली." तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो, "अरे दादा, काय हे? काय तुझं वागणं? काय तुझं बोलणं? अरे ती बिचारी इथे डान्स कॉम्पिटिशनमध्ये ते सेकंड प्राइजने जिंकलेली आहे आणि तू तिच्यावर असं ओरडतोयस? नको ओरडूस, जरा तरी सभ्यतेने बोल." तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे नयनतारा टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि नायशाला म्हणत असते, "जा नायशा, जा पटकन, तुझ्यासाठी मस्त हॉलमध्ये एक गिफ्ट ठेवलेलं आहे." तेव्हा नायशा मात्र धावतच निघून गेलेली असते. तर आता इकडे ती कमळीला म्हणत असते, "कमळीताई तुला एक गोष्ट सांगू का? इथे तुझा डान्स मला खूप आवडला आहे. आपण नंतर नक्की डान्स करू." त्यावर नयनतारा म्हणत असते, "हो, कारण तुझ्या डान्स टीचरचे मला खरंच स्पेशली थँक यू म्हणायचं आहे. त्यामुळे तू आत्ता जा बरं पटकन. मी तुझ्या डान्स टीचरशी बोलते की नाही." तेव्हा नायशा भाबडी लगेच तिथून निघून जाते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे नयनताराचा मोर्चा हा कंबळीकडे वळलेला असतो. ती म्हणत असते, "काय गे कंबळे, तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या घरामध्ये घुसण्याची? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आत्तापर्यंत नेहमीच म्हणत आलेली आहेस ना, की इथे आम्हा गरिबांना सुद्धा स्वाभिमान असतो.
आम्ही गरीबसुद्धा इकडे जीवन जगतो. त्याचबरोबर आम्ही गावछाप नाही आहोत. आम्हालासुद्धा मान आहे, आम्हालासुद्धा मर्यादा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू नेहमीच बोलायचीस ना. मग आज तुझी मान, मर्यादा त्याचबरोबर तुझा स्वाभिमान तू काय विकून खाल्लायस की काय? बोल ना. तुझा स्वाभिमान तू इथे विकून खाल्लायस? अगं, तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या घरामध्ये यायची आणि माझ्याच घरामध्ये येऊन माझ्या मुलीला डान्स शिकवायची? माझ्या परवानगीशिवाय या घरामध्ये पानसुद्धा हलत नाही. माझ्या परवानगीशिवाय इथे काही जरी झालं ना, तरीसुद्धा कुठल्याच गोष्टी होत नाहीयेत. मग मला सांग, हे सगळं का आणि कशामुळे केलेस? बोल. हे तू कोणाची परवानगी घेऊन माझ्या घरामध्ये आलेले आहेस आणि डान्स शिकवतेस. पण मला तर असं वाटतंय, की तुझ्यासारख्या ह्या गावाकडच्या मुली शहरातला एखादा मुलगा बघायचा आणि त्यांना चांगलं फसवायचं आणि त्यांच्याकडून सतत पैसे उकळत राहायचे, स्वतःच्या गरजा इथे पूर्ण करायच्या, असंच मला वाटतंय. कारण तुझ्याकडे तर स्वाभिमान नावाची गोष्टच नाहीये. त्यावर कमळी म्हणते, "मला गोष्ट कळत नाही नयनतारा मॅडम, तुम्ही असं का बोलायलासा?" तेव्हा ती म्हणते, "हे बघ, सावसूतपणाचं आव आणू नको. मी असं का बोलते, कशामुळं बोलते हे तुला माहिती नाहीये का? सांग ना, माझ्या घरामध्ये येऊन तुझी हिंमत कशी झाली डान्स शिकवायची?" त्यावर लगेच कमळी म्हणत असते, "म्हणजे मला एक गोष्ट सांगा, मी या घरामध्ये डान्स शिकवायला येत होते, तर ते तुम्हाला माहीत नव्हतं?" त्यावर नयनतारा म्हणत असते, "तू एक नंबरची खोटारडी आहेस." तेव्हा कमळी म्हणत असते, "अजिबात नाही. तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणाकडून पैसे घेतले नाहीयेत." "काय? तू पैसे घेतले नाहीयेस? मग मला सांग, एवढ्याशा छोट्याशा डान्सचे एवढे मोठे रक्कम कोण देतं तुला?" म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती होतं. काय राधिका, तुझा आणि ऋषीचा प्लॅन होता हा, की मला न कळू देण्याचा? अजिबात नाही. तर तू मुली एक नंबरची खोटारडी आहेस, खोटारडी. आणि गावाकडच्या मुली अशाच खोटं बोलत असतात. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषी म्हणत असतो, "आई प्लीज." ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. त्यावर नयनतारा भडकते आणि म्हणत असते, "एक मिनिट ऋषी, मी तिच्याशी बोलते ना, मग मला आता तिच्याशीच बोलू दे. यामध्ये कोणी एक शब्दही बोलणार नाही आणि कोणी काहीच नाही बोलणार." पण ऋषी म्हणत असतो, "आई प्लीज, ह्या सगळ्या गोष्टी तिला काहीच माहिती नव्हत्या. प्लीज तू थोडं समजून घे ना." त्यावर लगेच आता नयनतारा म्हणत असते, "मग ह्या सगळ्या गोष्टी इथे ऋषीला माहिती होत्या, राधिकाला माहिती होत्या का?" असं बोलल्यानंतर राधिकाला तर आता काय बोलावं आणि काय नाही हेच कळत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. कारण आता उद्याच्या भागामध्ये नयनताराने कमळीवर नाही नाही ते आरोप केलेले असतात आणि खूप सारे आरोप केल्यानंतर आता कमळी मात्र वैतागत असते आणि ती म्हणत असते, "नाही नयनतारा मॅडम, तुम्ही खूप चुकीचं बोलायला लागलेला. मी असं काही नाही केलेलं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हवी असेल तर मग मात्र मी एक करू शकते." आणि ती म्हणजेच की आता इकडे जोपर्यंत तुम्ही दिलेल्या ह्या पैशाचा एक एक रुपया मी चुकवत नाही किंवा पूर्ण तुम्हाला देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, काळजी करू नका. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. तुम्ही मीठ खाऊ घातलं, तर तुम्ही आत्ता त्या मिठाचं खाल्लेलं सगळं काही काढताय. खरंच. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जोपर्यंत इथे मी माझं सगळं काही सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी तुमच्या या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. हा कमळीचा सबूत आहे. असं म्हणून लगेच आता कमळी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. तर पाहत रहा कमळी.